आणि या निवडणुकीच्या मतदानामध्ये एकूण शहरामध्ये असणारी मतदारसंख्या 30,574 आहे आणि झालेलं मतदान 22,864 आहे. परंतु नगरपालिकेच्या किंवा निवडणूक जे पाहतात त्यांच्या मार्फत जी यादी प्रसिद्ध केली यामध्ये जवळपास 2,000च्या वर मताचा म्हणजे फरक आहे. आणि यामुळे पोर्टलवरनं सुद्धा आता ही लिस्ट आम्हाला सगळ्यांना मिळाली. हे पूर्णपणानं चुकीचं आहे. एकूण मतदारसंख्या यामध्ये दाखवले 33,328. एका प्रभागामध्ये तर 1,311 ही मतदारसंख्या असताना त्या ठिकाणी 4,077 मतदारसंख्या दाखवल्या. 1,311 संख्या आहे. आता 6 नंबर प्रभागामध्ये एकूण मतदारसंख्या 3,056 आहे. ह्यात मतदान झाले 2,394. यांनी दाखवले 1,795. अशा अनेक त्रुटी आढळल्यामुळं आम्ही अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाब विचारलाय. त्यांनी सांगितलं की व्हीएम जे आपल्याकडं सगळ्या नगरसेवक पदाला उमेदवार उभे आहेत त्यांच्या प्रतिनिधीकडं काल संध्याकाळी जे मतदान बूथनुसार झालं ते आणि एकूण नक्की झालेलं मतदान याची टॅली आम्हाला तातडीनं करून देतो असं त्यांनी सांगितलंय. आम्ही मागणी केली हे आकडे ज्यांनी प्रसिद्ध केले त्याच्यावर पहिला कारवाई करा, कारण हे पूर्णपणानं चुकीचं आहे. कारण असं जर होत असेल तर लोकशाहीला खऱ्या अर्थानं काळिमा फासणारी ही घटना आहे. आणि यासाठी आमची दुसरी मागणी CCTV या ठिकाणी सगळीकडे असले पाहिजेत आणि CCTVची मोठी स्क्रीन ही 2 स्क्रीन किमान बाहेर 24 तास चालू पाहिजेत. प्रतिनिधी एक प्रत्येक उमेदवाराचा 24 तास या ठिकाणी घेतला पाहिजे. त्यांनी ती मागणी मान्य केलेली आहे. पण हे झालेली गोष्ट पूर्णपणानं लोकशाहीला काळिमा फासणारी आहे आणि जामर सुद्धा एक या भागामध्ये बसवावा अशी आमची मागणी आहे. कारण अजून 21 तारखेला मतमोजणी होणार आहे. पहिल्याच एकाच रात्रीत जर हा गोंधळ असेल तर पुढे काय होईल हे आम्हाला माहित नाही. म्हणून काही झालं तरी या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे. झालेलं मतदान आणि त्यांनी जाहीर केलेलं मतदान हे पूर्ण चुकीचं आहे आणि एकूण झालेलं खरं मतदान आणि यामध्ये जर टॅली झाली नाही तर कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आष्टा बंद केल्याशिवाय राहणार नाही. कारण एकूण खरं म्हणजे आष्टा शहरातलं मतदान 30,574 आहे आणि पोर्टलवर त्या सकाळी लोकांनी बघितलं आणि त्याचीच प्रिंट ही आहे. त्यामध्ये 33,328 मतदार हे आष्ट्यात आहेत. म्हणजे आणि झालेलं मतदान हे 24,913 असं त्यांनी दाखवलंय. 24,913 पण खरं मतदान 22,864 झाले. म्हणजे जवळपास 2,900 मतदान यामध्ये वाढीव केले. हे सरळ सरळ यामध्ये दिसतंय. अपलोड केलेली माहिती रात्री अपलोड केलेली माहिती माहिती यांनी रात्री केली आणि सकाळी या ठिकाणी आम्हाला प्रिंट काढून लोकांनी आमच्याकडे दिली की अशी अशी आकडेवारी झाली. खरे आहे का? सगळ्यांना लक्षात आलं की 33,000 जर मतदारसंख्या असेल तर आपली मतदारसंख्या तेवढी नाहीच. म्हणजे आली कशी? यावरनं लोकांनी आम्हाला ही प्रिंट काढून दिलेली आहे.